प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रायोजन आणि कारण तसा एक पठडीतला नाही आहे, फक्त अशासाठीच बनवतोय की 14 फेब्रुवारीला एक चित्रपट रिलीज झाला जो सगळ्यांनाच माहिती आहे, छावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर हा चित्रपट निर्माण केला गेलाय. तर मुख्यत्वे सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या माणसांनी, बऱ्याच सामान्य लोकांनी सुद्धा त्यावर आपली मतं प्रकट केलेली आहेत. माहितीवर व्हिडिओ बनवलेले आहेत, रील्स बनवले आहेत, खूप साऱ्या. पण तरीही कुठेतरी वाटतं की आपल्याला काय वाटतं हे पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावं. तर सर्वप्रथम मी छावाच्या दिग्दर्शक जे आहेत लक्ष्मण उतेकर, छावाचे मेन लीड ॲक्टर विकी कौशल, छावाच्या ॲक्ट्रेस रश्मिका मंदाना, त्यानंतर तमाम छावामध्ये काम केलेले आपले मराठी कलाकार आणि इतरत्र कलाकार यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की अशी कलाकृती तुम्ही निर्माण केली. तर या कलाकृतीचं वैशिष्ट्य, तसं संभाजी महाराजांवर, छत्रपती संभाजी महाराजांवर खूप सारं लिखाण झालेलं आहे. नंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक धर्मरक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशी एक मालिकाही बनवली. तर हा पिक्चर त्यापेक्षा, ही फिल्म त्यापेक्षा का वेगळी ठरते, तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो जीवनपट दाखवलाय त्यामध्ये भले त्यांच्या जीवनातले काही ठराविक प्रसंग दाखवले नाही आणि ते शक्य पण नाही. कारण का, महाराजांचा जो जीवनकाल होता तो अवघ्या 32 वर्षांचा जे असला तरी त्यांचं जे कर्तृत्व होतं ते 3200 वर्षा इतकं आहे. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर मराठा साम्राज्य टिकवणं, हिंदुत्व टिकवणं हे फक्त त्यांच्यामुळे शक्य झालं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चा जो काही जनमानसात एक मराठी माणूस किंवा एक महाराष्ट्रीयन माणूस जर तुम्ही बघितला तर त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालोखालच त्यांना देव म्हणून मानलं जातं. पण काही नतद्रष्ट लोकांमुळे, काही चुकीच्या इतिहासकारांमुळे संभाजी महाराजांबद्दलचं जे लिखाण आहे, जे चित्र रंगवलं गेलं ते कुठेतरी अयोग्य आणि चुकीचं आहे. एक 32 वर्षाचा पोरगा, बघा मी पोरगा म्हणतोय याला कारण असं की आत्ताच्या आपल्या या समाजामध्ये तितकासा जाणतेपणा हा वयाच्या 32व्या वर्षी पण येत नाही. पण एक 32 वर्षाचा राजा, 32 वर्षाचा एक व्यक्ती आपल्या शरीरातला रक्ताचा थेंब न थेंब फक्त स्वराज्यासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या मातीसाठी जर बलिदान देत असेल तर तो काही साधा व्यक्ती, एक साधारण मनुष्य असणं हे काही म्हणजे तर्काला धरून पण नाहीये. संभाजी महाराज इथे वेगळे ठरतात. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं जे लिखाण काही विकृत इतिहासकारांनी केलेलं आहे
त्याला कुठला आधार होता, त्यांची काय मानसिकता होती, यात मला जायचं नाही आहे. पण एक तर्कशुद्धता जर मांडली ना, तर कुठल्याही मराठी माणसाला आणि कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसाला हे आपसुकच कळतं की हे सर्व जे लिखाण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या विरोधात जे केलेलं आहे ना, ते अत्यंत चुकीचं आहे. याला काही कारणं जी माझ्या वाचनात आलेली आहे. शिवाजी सावंत यांचं छावा मी वाचलेलं आहे. एक 2 वर्षाचं पोर ज्याची आई त्याला सोडून गेलेली आहे. एक 2 वर्षाचा पोर ज्याला वडिलांचा सहवास जास्त मिळत नाहीये, कारण का ते सततच्या मोहिमेवर आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनीही वाहून घेतलेलं आहे. आजी जी अतिशय कुशल राजकारणी सुद्धा आहे, पण ती पण आता वाधारक्याला झुकलेली आहे. एक 2 वर्षाचा पोर ज्या स्त्रीमध्ये स्वतःच्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतो, तीच त्याच्या विरुद्ध कटकारस्थानं करते. तर या 2 वर्षाच्या मुलाकडनं या बालपणातल्या संभाजी महाराजांकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? तुम्ही जे विचार करताय, तुम्ही ही जी परिस्थिती जी निर्माण झालेली होती, त्यामध्ये संभाजी राजांनी कसं वागायला हवं होतं, पण ते तसं वागलेले नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्या भेटीवेळी संभाजी महाराज फक्त 9 वर्षाचे होते आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अशी की संभाजी महाराजांना, शंभूराजांना आत्ताच सर्व राजकारणाचे डावपेच हे या मोहिमेवर शिकायला मिळतील. हे बघा, एकदम नॉर्मल गोष्ट आहे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जात होते, ज्या माणसाला ज्या ते भेटायला जात होते, तिथे त्यांना स्वतःच्या प्राणाची एक प्रकारे बाजी लावणं हेच त्यांच्या मनात होतं. म्हणजे त्यांना माहित होतं की इथे काहीही दगाफटका होऊ शकतो. तरीही त्यांनी जर संभाजी राजांना, शंभूराजांना त्यांच्याबरोबर घेतलं, तर कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्यातले नेतृत्व गुण संभाजी महाराजांनी औरंग्याला त्याची लायकी या मातीत दाखवून दिली. कारण शरीराची लक्तर झाली, देहाचे तुकडे झाले, पण त्यांनी त्या औरंग्याची जी मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जी अट होती ती मान्य केली नाही, हिंदू धर्म सोडला नाही. तर माझी प्रत्येक मराठी माणसाला ही विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना हा चित्रपटगृहात जाऊन नक्की दाखवा, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असे असंख्य योद्धे जे स्वराज्याच्या कामी आलेले आहेत, ते पुढची 3,500 वर्ष आपल्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. तर अशा प्रकारे हे माझे आवाहन मी इथे संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि त्यांची कॅपेबिलिटी तेव्हा त्यांना माहिती होती, म्हणून त्यांनी नेलं. नाहीतर कुठलाही बाप आपल्या पोराला अशा इतक्या जोखमीच्या ठिकाणी नेणं अशक्य आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जर त्यांचे पूर्ण गुण ओळखले असतील, तर
शक्यच नाही आहेत की संभाजी महाराज अशा कुठल्या वेगळ्या विचाराला थारा तरी देऊ शकतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतिहास किंवा इतिहासामध्ये जेवढं काही लिहिलं गेलं आहे ना, तेवढं संभाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तेवढं लिहिलेलं नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला इन्सिस्ट करेल की तुम्ही कृपया करून शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी वाचा. 2 वर्षाचे असताना महाराणी सईबाई यांना देवाज्ञा झाली. तेव्हा त्यांचं वय नव्हतं आई वाचून राहण्याचं, कारण महाराज हे सतत, छत्रपती शिवाजी महाराज हे सतत मोहिमांवर असत. त्यामुळे एका 2 वर्षाच्या मुलाला सर्वात जास्त गरज जी असते ती त्यांच्या आईची असते, आणि तीच या जगात नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आई वाचून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण मग तरी सुद्धा जे काही राजकारणातले डावपेच असो किंवा राज्यकर्त्यांनी एका छत्रपतींनी कसं असावं याबद्दलचं ज्ञान असावं, हे त्यांनी स्वतः आत्मसात केलं. हे इथे प्रकर्षाने आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता राहिला प्रश्न एक, तर तो म्हणजे की हा चित्रपट का पाहावा. मुळात आजच्या पण पिढीला आणि आत्ता या समाजामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहीत असणं इतकं गरजेचं आहे. कारण का आजची पिढी जी आपली आहे, यानंतर येणाऱ्या पिढीला ती कुठे असेल, ती महाराष्ट्रात असेल, मुंबईत असेल, ठाण्यात असेल, कुठल्याही जिल्ह्यात असेल, की ती देशात असेल, आपल्या कुठल्या राज्यात असेल, किंवा देश सोडून ती परदेशात असेल, हे आपल्याला माहीत नाहीये. आपण ते सांगू शकत नाही. माझा मुलगा आज 5-6 वर्षाचा आहे. 20 वर्षानंतर तो माझ्या या भारत देशातच राहील की परदेशात असेल हे मला माहीत नाही. पण त्यावेळेस जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काहीही ऐकण्यात आलं, तर त्याला आपल्या छत्रपतींची पूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. गेली 350 वर्ष आपण हा वारसा जोपासलेला आहे, आणि पुढची येणारी 3500 वर्ष पण हा वारसा असाच पुढे राहिला पाहिजे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की या चित्रपटामध्ये मी पहिले सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग इतके दाखवलेले नाहीये, आणि ते शक्य नाहीये. ते 3 तासामध्ये दाखवणं शक्य नाहीये. पण जो सर्वात महत्वाचा जो विषय होता, की महाराजांनी बलिदान कशासाठी केलं आणि ते कशा प्रकारे केलं, त्या सैतान औरंगजेबाने कुठल्या थराला जाऊन महाराजांचा छळ केला, हा प्रत्येक मराठी माणसाला, हिंदू माणसाला, या भारत भूमीतल्या प्रत्येक व्यक्तीला आणि भारतातून परदेशात गेलेल्या प्रत्येक माणसाला तो समजला पाहिजे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तर सगळ्यांना माहिती आहेच आणि माहिती असणारच, पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी मालिका होती त्यामुळे त्याचा प्रसार चांगल्या प्रकारे झाला. यासाठी मी डॉक्टर अमोल कोल्हे यांना खूप धन्यवाद देतो. पण तीच अपेक्षा जेव्हा धर्मरक्षक संभाजी महाराज ही मालिका
होती तेव्हा ती फोल ठरली. कारण का काही विशिष्ट समाजातल्या लोकांना ते रुचणार नाही, म्हणून त्यांनी मालिकेचा शेवट हा पूर्णपणे खरा दाखवला नाही. तो या चित्रपटात दाखवण्याची हिंमत दिग्दर्शकाने केलेली आहे. आज फिल्म बघताना एक 2 वर्षाचं बाळ पण रडत रडत बोलतंय की का अशा प्रकारे मारलं माझ्या महाराजांना. हे या चित्रपटाचं यश आहे. लक्ष्मण उतेकरांनी हा जो धाडस दाखवलाय तो बघण्यासाठी तुम्ही चित्रपटगृहात जा. आणि अर्थातच विकी कौशलनी संभाजी महाराज जगून दाखवलंय. त्यांची देहबोली बघा. आजच्या पिढीमध्ये, आजच्या समाजामध्ये आजही मी मानतो की महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला असं वाटतं की आपण भूतकाळात जाऊन एखाद्या टाइम मशीन प्रमाणे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची सेवा करावी. पण ते काही शक्य नाहीये. पण कपाळ चंद्रकोर लावणे, त्यांच्या सारखी वेशभूषा करणे, शिवजयंतीला गाडीवर भगवे झेंडे लावणे म्हणजे महाराजांप्रती आदर दाखवणे असं होत नाही. आज तुम्हाला त्यांची सेवा करण्याचं आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना रोल मॉडेल म्हणून दाखवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांची जी विचारसरणी होती, त्यांची जी कार्यकुशलता होती आणि त्यांचा जो विजन होता त्याचं अनुकरण करणं आहे. मी म्हणतो की तुम्ही स्वतः जर कोणी आज 8 दिवस जवळपास होतील, मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने तो चित्रपट पाहिला असेल, नसेल पाहिला तर आवर्जून पाहावा. मुळात आपल्या मुलींना, आपल्या मुलांना, ते बाळ 2 वर्षाचं का नाही असो, पण तुम्ही घेऊन जा. कारण मराठी मातीमध्ये ना एक खासियत आहे, ती म्हणजे अशी की इथे जन्मलेला बाळ जेव्हा आई आणि बाबा बोलतो त्यावेळेस आपसुकच त्याच्यासमोर जर छत्रपती शिवाजी महाराज की हा शब्द काढला, हे वाक्य उच्चारलं तर जय त्याच्या अंतःकरणातून निघतोच. तर त्यामुळे तुमच्या मुलांना, मुलींना हा चित्रपट आवर्जून दाखवा आणि मुलींना खास करून दाखवा